1000-2000 रुपये किलोला पडत असेल तर ते लोक खायला तयार आहेत. सिगारेट किती महाग आहे म्हणलं. आणि जे दूध आहे, दुधाची किंमत काय, तुपाची किंमत काय, तूप खाल्ल्यानंतर आपल्याला काय होणार आहे. पण त्या तूप आहे ते 700 रुपये किलो आहे, दूध आहे ते 60-70 रुपये लिटर आहे, पण दारू आहे ते 500 रुपये लिटर पडत असं मला अंदाज सांगितला. चांगली वस्तू ज्या ठिकाणी कमी वेळामध्ये पडते ते आहे ते लक्षात द्यायला तयार नाही. तर जे अपंग आपण घेतलेले होते या संसारात चाललेला आहे म्हणलं, या संसाराच्या पायी देव आठवत नाही. म्हणून या संसारामध्ये आपण आलेलो आहोत. आणि संसारामध्ये येऊन तुकाराम महाराज सांगितले संसारामध्ये काय करा, या संसाराच्या पायी देव आठवत नाही, कुणी नाही रे कुणाचे, एकटेचे याचे एकटेच जायचे. म्हणून तुकाराम महाराज सांगितले या संसारामध्ये कोणीच कुणाचं नाही. बायको नवऱ्याचं नाही, नवरा बायकोचे नाही, मुलं आपले नाहीत, आपण मुलाचे नाही. म्हणून तुकाराम महाराज अभंगामध्ये सांगतात या संसारामध्ये आल्यानंतर या संसाराच्या पायी, म्हणून मानव असं झालेला आहे, एवढ्या संसारामध्ये एवढं गुरफटलेला आहे, एवढ्या अज्ञान गोष्टीमध्ये एवढं गुरफटलेला आहे की चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही, तर त्या ठिकाणी अशा वाईट गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार आहे. आणि भगवंत पांडुरंग जगामध्ये श्रेष्ठ आहे, त्या पांडुरंगाची भक्ती करायला तयार नाही, पण दुसरं असणारं जे सिनेमा, चित्रपट, गाणे, नाच ह्याच्यावर लक्ष आहे. म्हणून कुणी नाही रे कुणाचे, एकटे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचं सखे सोयी रे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. नाही कुणाचे कोणी. म्हणून आपण या संसारामध्ये आल्यावर कोणी कुणाचं नाही म्हणून. जोर चाले कामधंदा तोवर म्हणे बहीण दादा. तुकाराम महाराज सांगतात आपल्याकडे जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत आपले इष्ट मित्र सोयरे सर्वजण आहेत म्हणलं. म्हणून शास्त्रानं सांगितलेलं आहे तुम्ही या संसारामध्ये आल्यानंतर देवाला विसरू नका, कारण जगामध्ये जगदवंदे असा असणारा जो पांडुरंग गणपती हे सर्व एक रूपानेच आहे म्हणून. तर असं असणारं ज्या पांडुरंगाचं गणपतीचं तुम्ही भजन पूजन करत जावा आणि मानवानं चांगलं कर्म करत जावं म्हणून सांगलेलं आहे म्हणून शास्त्र. चांगलं कर्म म्हटल्यानंतर आपल्या संसारामध्ये आल्यानंतर प्रत्येकानं चांगलं काम केलं पाहिजे. म्हणून सांगितलेलं देव कुणाचं वाईट बी करत नाही. देवानं एका ठिकाणी सांगितलेलं मी कुणाचं चांगलं बी करणार कुणाचं वाईट बी करणार. चांगलं आणि वाईट करून घ्यायचं जस्त्याच्या माणसाजवळ आहे म्हणलं. जैसे ज्यांचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. मूग पेरल्यानंतर उडदाची रास होईना, सोयाबीन पेरल्यानंतर त्या ठिकाणी जोंधळ्याची रास होईना,
तूर पेरल्यानंतर कापूस उगवणार. म्हणून देवानं सांगितलेलं आहे की चांगलं वाईट करून घ्यायचं तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून या संसारामध्ये आल्यानंतर संसार सोडून परमार्थ करा असं कोणत्याच देवानं सांगितलेलं नाही. तुकाराम महाराज सांगले संसारे असावे असोनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. संसारे असावे असोनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असून नसावे. संसारी असून नसावे. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असून नसावे. संसारी असावे असून नसावे. म्हणून तुकाराम महाराजांना सांगत आहेत की या अभंगामध्ये संसारी असावे असूनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. म्हणून एक कलियुगामधला माणूस एवढं संसारामध्ये अंधधुंद झालेला आहे तर संसार सोडून परमार्थ करा असं सांगितलेलं नाही. संसार करून परमार्थ करा या ठिकाणी सांगितलेलं आहे तुकाराम महाराजांना की दिवसभर आपण काम करतो, 1 घंटाभर देवाच्या कार्याला वेळ काढा आणि देवाचं भजन काम करता करता बोला. देवाचं भजन करण्यासाठी, देवाचं असणारं जे पूजन करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी त्याला वेळेचं बंधन नाही. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा सांगितले काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पायी उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण. जड जीवातारण हरी एक. हरी बोला. भांडता उठता बैसता खेळता खाता सर्व कार्य करिता हरी बोला. म्हणून प्रत्येकाला वाटेल की देवाचं भजन करायचं म्हणजे संसाराला राजीनामा द्यायचं का, दिवसभर देवाचं भजनच करायचं का. तुकाराम महाराज असं सांगितले देवाचं भजन करा म्हणजे काम सोडून करू नका. दिवसातून 1 घंटाभर टाइम काढून भजन करा. ते जर वेळ मिळत नसेल तर सर्व आपले हात पाय सर्व काम करता वेळेस जीभ तोंड रिकामे राहते. तोंड तर देवाचं नाव घेता वेळेस दुसरे काम आपले थांबू शकणार नाहीत का. विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर दुसरे काम थांबतात का, थांबणार नाहीत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की देवाचं नामस्मरण काम करता वेळेस कोण्याही वेळेस घ्या. त्याला आंघोळ करावं, आंघोळ करू नये, पवित्र अपवित्र जागा ह्याला काहीच बंधन नाही म्हणलं. परंतु देवाचं नाव बघायला सोपं आहे, दिसायला सोपं आहे, पण ह्या मानवाच्या मुखावाटी येण्यासाठी खूप अवघड आहे. कारण अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी तरीच मुखाशी नाम येतं. ज्याचं अनंत पुण्य म्हणजे पुण्याची गणितच करता येणार नाही याच्या एवढं पुण्य झालेलं आहे त्याच व्यक्तीच्या मुखावटे देवाचं नामस्मरण विठ्ठल 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 येतंय म्हटलं.
तोच व्यक्ती कीर्तनाला जाऊ शकतो, तोच व्यक्ती भजनाला जाऊ शकतो, तोच व्यक्ती दानधर्म करू शकतो, तोच व्यक्ती तीर्थयात्रा करू शकतो.